अगं ये पोरे, तू चोरत्याशी फुलं म्हटलं माझी फुलं रोज कुठं जाते ते आता चल तुझ्या आईकडेच घेऊन जाते चल. अहो काकू, मी तुमच्या झाडाची कवा बी फुलं तोडणार नाही. माझ्या आईकडे नेऊ नका, माझी आई मला लय मारत्या. अगे वंदे, आव काय झालं? पोरगीला काय वळण मिळेल लावलंस का नाही? आव काय केलं तिनं? काय केलंस ग? तुझी पोरगी झाडाला एक फुल ठेवून झाल्या रोज तोडून घेऊन येत्या आणि कशाला पाहिजे चोरण फुलाच्या हवस. अगं ए संगीत, कशाला ग गावाची भांडणं आणतेस? ए बाई, तुझ्या पोरगीला मार नाही तर काय तर कर मी गेल्यावर. ए संगे, परत हीच माझ्या दारात तुझा पायच मोडून ठेवते. हिच्या तर आता ही सगळ्या गावाचं लुबडत्या आणि हिथं येऊन फुलावर दंगा करते. संगे, अगं आम्ही घरात एक भाकरी कमी खाल्ली का, पण का कोणाच्या दारात गेला चोरी झालीस का तू? ए तू गप्पा बसा, हो तिकडं, चल इकडं. तू चल आत, पहिली तुला दाखवते. चल चल आत, चल. अगो बाई, आज पण रांगोळी पुसली. ह्याचा मुडदा बसवला ह्याचा. कोण रोज रांगोळी पुसून जाते का? या कडूबोड्याच्या म्हातारीमुळं आपल्या संगीला किती मार खायला लागला. त्या झाडाला आता आपण एक बी फुल ठेवायचं नाही बघ. बसू दे बोंबलत. तुझ्यासाठी काय तर आणलंय. काय आणलंयस दादा? हे बघ, फुलं आणल्या ती आवडते ती नव्हतं तुला. विजय, तुझ्या या मामाची एक गोष्ट कायम लक्षात ठेव बरं. आयुष्यात किती बी पुढं जा, किती बी मोठं हो, पण आपल्या बहिणीला कवा बी अंतर देऊ नकोस. अरे दादा, तू मानलेला भाव असून सख्या भावापेक्षा जास्त जीव लावलायस. तुझाच भाच आहे त्यो, बनीला जीव लावणार नाही वे. आईजा, शेवटपर्यंत साथ देशील व बनीला. दाद्या, तू दिलेल्या फुलांचा चांगली दिसाल्यास. ए संगे, तू काय बी कर, माकडा कधी दिसणार आहेस.